सुटलाय. पाठक डेव्हलपर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. दोन संघामध्ये आजच्या अखेरचा सामना आपण इथे बघणार आहोत. तर सुपर किंग दापोली संघ दापोली फायटर्स कडून पराभूत झाला होता. तर पाठक डेव्हलपर्स म्हणजे अक्षय प्रतिष्ठान. तर पाठक डेव्हलपर्सनं पहिला सामना जिंकला होता आणि या दोन संघामध्ये इथे मॅच आपण बघतोय. दोन्ही टॉस जिंकला होता. उंच फटका टोले जंग आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतील 4 धावा. फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पाठक डेव्हलपर्सला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलंय. पहिलं षटक मैदानामध्ये आपण बघतो. इथे एक चौकार आलाय. परत एकदा उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. फलंदाजा रीच मध्ये देखील नाही आणि त्यामुळेच पंच दोन्ही हात फैलावतायत, कळवतायत की हा वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती 6 धावांची नोंद इथे होतोय. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. जीवदान इथे अक्षय पवार आणि दुसरा फलंदाज मोहसिन. गोलंदाज विवेक बरोबर आहे. फलंदाज अक्षय पवार आहे. फलंदाज अक्षय पवार मोहसिन ही जोडी मैदानामध्ये सलामीची दाखल झालेली आहे. तर विवेक पवारच्या हातामध्ये चेंडू आहे आणि विवेकला पहिलं यश इथे मिळणार होतं, मात्र झेल सुटलेला आहे. जीवदानानंतर एखादा फलंदाज अधिक चांगली कामगिरी करू शकतो. अनेक वेळा आपण पाहिले 264 धावा बनवताना 2 जीवदानं घेतली होती रोहित शर्मानं. 400 धावा बनवताना 2 जीवदानं घेतली होती ब्रायन लारानं. म्हणजे मोठे जे स्कोअर उभे राहिले वन डे टेस्ट मध्ये तिथे सुद्धा जीवदानांच्या स्टोरीज आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे वाईड चेंडू आहे. लांब टाकला होता शरीरापासून. खरं तर ही टिपिकल T20 स्टाईल गोलंदाजी आहे. तुम्ही बघताय T20 क्रिकेटमध्ये कधीच कुठला कॉमेंटेटर्स किंवा समीक्षक असं म्हणणार नाही की विकेट टू विकेट टाकायला पाहिजे. तो म्हणेल की लांब टाकायला पाहिजे. कारण शरीरापासून जितकं लांब टाकाल तेवढा मोठा फटका येण्याच्या शक्यता कमी होतात. मात्र अशा चेंडूंवरती देखील मोठे फटके खेळण्यासाठी संघ सातत्यानं प्रयत्नशील असतात. क्षेत्र रक्षणासाठी पाठक डेव्हलपर्स मैदानामध्ये आपण बघतोय. तर 8 धावा पहिलं षटक सुरू असताना. या अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजी फलंदाजीमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी राहिली होती पाठक डेव्हलपर्सनं. 3 षटकांमध्ये सर्वात वेगवान विजय या स्पर्धेमधला पाठक डेव्हलपर्सनं मिळवलाय. पुन्हा आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आणि नाही घेऊ शकत कॅच. तर चेंडू 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बरोबर धावफलक 14 वरती पोहोचलेला आहे. पहिलं षटक अजून सुरूच आहे. विवेकचे षटक थोडस लांबलेलं. 2 वाईड इथे आले. हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स आणि धावांचा पडला पुन्हा एकदा पाऊस. पहिलं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 18 धावा. चांगली सुरुवात होते इथे सुपर किंग्स दापोली संघाची.
फलकावरती असतात. विवेक षटक इथे पूर्ण झालेलं आहे आणि नवीन गोलंदाज आता आपण बघणार आहोत हॉटेल प्रेसिडेन्सीच्या बाजूनं अरमानची मागच्या सामन्यामधली दोन्ही षटकं आपण पाहिली होती, प्रभावी राहिली होती. तर या सामन्यामध्ये आता सुपर किंग्स दापोलीचे फलंदाज समोर आहेत. अर्थातच अक्षय पवार आणि मोहसिन स्ट्राईक एंडवर. मागच्या सामन्यामध्ये मोहसिन कमी चेंडूंमध्ये ओहो हो लेंथ बॉल होता, खांडून काढावा लागला. काय डिफेन्स होता, मजबूत बॅट आणि पॅड असं एकत्र आणलं की मुंगी घुसायला जागा ठेवली नाही. चेंडूला देखील त्यानं तिथेच रोखून ठेवलेला. एक धाव देखील घेतली आणि धावफलक पुढे पोहोचेल 19 वर. चांगली फलंदाजी, बचाव भक्कम असणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही बघत असाल की कुठल्याही प्रशिक्षकाकडे गेलात तुम्ही तर तो तुम्हाला बॅट पॅड एकत्र आणायला शिकवतो. पहिल्यांदा डिफेन्स करायला शिकवतो, बचाव हा महत्वाचा असतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तो तुम्हाला ड्राईव्ह करायला शिकवतो. मग कव्हर ड्राईव्ह, मग स्क्वेअर कट, मग ऑन ड्राईव्ह, मग ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, असे वेगवेगळे फटके असतात. इथे उंच आकाशामध्ये गॅप तिथे आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत पोहोचेल, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन्स. एकदा दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये विवेकचा पहिल्या बॉलवरती एक धाव होती, आता कॅच सुटला होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला होता. इथे सुद्धा तशीच सुरुवात, बाहेरची कट जरूर. ओहो व्हॉट अ कॅच. पंच बघतायत तिथे अजून आणि बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज होईल बाद. धक्का बसेल. प्रणेश मैदानामध्ये दाखल होईल. अक्षय पवार बाद होते. बाहेरची कड लागल्यानंतर यष्टीरक्षकाकडून प्रयत्न कमी पडले तर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कादर मेमन अप्रतिम कॅच. अगदी खाली राहिलेला जमिनी लगतचा चेंडू त्यानं उचलला आणि पहिला फलंदाज डावाला खिंडार पडतं इथे सुपर किंग्स दापोली संघाच्या. अरमान यश मिळवतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील अरमानला यश मिळालं होतं, तर या सामन्यामध्ये देखील सुरुवातच अगदी छान करून दिली अरमाननं. पहिला फलंदाज बाद करत धावा रोखण्याचा प्रयत्न. इथे फुलटॉस बॉल होता, ऑन ड्राईव्ह आपण बघतोय. चेंडूला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव आणि धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचणार आहे. 24 धावा. पहिल्याच षटकामध्ये खूप वेगवान धावा आलेल्या आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न अरमानकडून, मात्र या अगोदर आपण पाहिलं अक्षय पवार एक असा फलंदाज होता की 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकला होता, तो बाद झाला. मोहसिनने 1 चौकार खेळलेला आहे. तर प्रणेश आत्ताशी धावा खातं खोलतोय धावांचं. स्ट्राईक एंड वरती मोहसिन असेल तर नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणेश असेल, बरोबर. अरमान संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेली ही लढत आहे. दिवसभराचं सत्र प्रचंड विस्फोटक राहिलं.
भरपूर धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. लो स्कोअर मॅच देखील बघितल्या, आता रंगल्या नाहीत कारण राजवीर 11ला 34 धावांमध्ये रोखल्यानंतर फाटक डेव्हलपर्सनं 35 धावा मात्र 3 षटकामध्ये ओलांडलेल्या आहेत. त्यानंतर दापोली फायटर्सच्या 75चा पाठलाग करत असताना विदिशा 47 धावांवरती त्यांचा डाव संपलेला आहे. एक कमी धावसंख्येवरती त्यांना थांबावं लागलं. विदिशानं पहिला सामना मात्र 3.2 षटकांमध्ये जिंकला होता. नो लुक शॉट. खरं तर हे फटके आता प्रचंड चर्चेत आहेत. अनेक खेळाडू असे फटके खेळताना दिसतात. तुम्ही लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील बघितलं, तिथे सुद्धा भरपूर बघायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील गुजरातचा प्रदीप पाटीलला आपण पाहतो. अनेक खेळाडू खेळतात. आता इथे सुद्धा प्रयत्न झाला मात्र कनेक्शन नव्हतं. चेंडू निर्धाव जाईल. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 25 धावा, 1 गडी बाद 25. सुपर किंग्स दापोली. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेकच्या बाजूनं गोलंदाज अक्षय निवाते. अपील तिथे पंचांकडे मात्र उत्तर नकारार्थी येत आहे. चांगला चेंडू अक्षय निवातेकडून. पहिलं षटक विवेक पवारचं पाहिलं होतं. आता अक्षय निवाते. अरमानचं दुसरं षटक प्रचंड प्रभावी यश मिळवताना त्यानंतर यश मिळाल्यानंतर त्यानं धावा मिळू दिलेल्या नव्हते. त्या अगोदर एक चौकार, 7 धावा केवळ अरमाननं खर्च केल्यात. आणि परत एकदा राऊंड विकेट अँगल बनवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे नाही कॅच होणार. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. वेगवान क्षेत्ररक्षण तिथे. केवळ 1 धाव आहे. मोठा फटका आल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर धावा रोखता येतात. केवळ 1 धाव इथे प्राप्त होईल. धाव फलक 26 लॉस ऑफ 1. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे कारण पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतात आणि क्षेत्ररक्षक फलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे. तर लॉंग लेगला, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पाचही क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषेवरती आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगला क्षेत्ररक्षक स्वप्नील. आणि ऑफ साइडला तुम्ही बघत असाल तर तिथे 4 क्षेत्ररक्षक आहे. मात्र मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा बदल करायचा आहे. जो फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट फाईन लेगला आणलं जातंय. जो कव्हर्सला क्षेत्ररक्षक होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं जातंय. परत एकदा त्याला लॉंग ऑफच्या बाजूला अजून थोडंसं उभं केलं जातंय. यस, इथे मोठा बदल झालेला आहे आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. धावफलकावरती 27 धावा. पाठीमागे तुम्ही सूर्यकुमार यादवची एक मुलाखत ऐकली असेल तर ऋषभ पंत बाबत त्यानं अशी मिस्किल टिप्पणी केली होती. म्हटलं तो विकेट किपर असतो मात्र सतत बॉलर्स जोपर्यंत बॉलिंग मार्कवर उभा राहत नाही तोपर्यंत हा काय करतो, फक्त हात करणार तुम्हाला. एक हात इकडे करणार, एक दिशा इकडे. म्हणजे त्या क्षेत्ररक्षकाला कळणार पण नाही की कुठे जायचे, नक्की उजवीकडे जायचे की डावीकडे जायचे. पण तो फक्त म्हणणार इकडे जा आणि हलवणार किती, 1 सेंटीमीटर 2 इंच हलवणार. प्रत्येक वेळेस तो हलता ठेवणार तो क्षेत्ररक्षकाला. प्रत्येकाला इशारा करणार. एखाद्याला म्हणणार पुढे, लगेच म्हणणार मागे. उजवीकडे जा, लगेच म्हणणार डावीकडे जा. तर ही एक क्षेत्ररक्षकाचं स्किल असतं. क्षेत्ररक्षण सातत्यानं हलतं ठेवणं महत्वाचं, स्टेडी ठेवणं क्षेत्ररक्षकांना. इथे 4 धावा मिळतील. शानदार चौकार. धावफलक पुढे पोहोचेल. 31 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. या षटका धावफलक 31 वरती घेऊन जाईल. 3रं षटक इथे सुरू आहे.
यस कडक शॉट, उंच उंच फटका, एलिव्हेशन जास्त आहे, लांबी नाही, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि पुन्हा एकदा सुटेल झेल. जीवदान भरपूर मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती जीवदान होतं. पुन्हा इथे अक्षय निवातेच्या गोलंदाजीवरती मोहसिनला जीवदान. अर्थात पहिल्या चेंडूवरती जीवदान होतं अक्षय पवारला, आता मोहसिनला जीवदान. दोन्ही सलामीवीरांना सोडून दिलेलं आहे. या इथं मैदानाच्या उजव्या बाजूला काही बाईक्स मैदानामध्ये आणलेल्या आहेत. सदर प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या बाईक्स बाजूला घ्या, पार्किंग मध्ये जाऊन लावा आणि मग मस्तपैकी मॅच बघायला. सुंदर मैदान खर तर इथे दापोली तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं या मैदानाचं सौंदर्य अबाधित ठेवलेलं आहे. आणि मला अशी माहिती समजते की इथे आरटीओला देखील गाड्या आणण्याची परवानगी नाहीये आणि एवढी काळजी आपण मैदानाची घेतोय. खरं तर ही सार्वजनिक मालमत्ता आहे. वर्षानुवर्ष इथे अनेक खेळाडू खेळणार आहेत आणि त्यामुळे ती जतन करणं हे आपली पहिलं कर्तव्य आहे. हो, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अखेर अडवला जाईल, मात्र एक धाव तत्पूर्वी पूर्ण होईल. तर पंचांकडे आपण बघतोय, त्यांना काहीतरी इशारा करायचा इथे. यस, बाईज आहे, लेग बाईज आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 33 धावा. चौथं षटक सुरू असताना अजून 11 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. पंचांची थोडीशी तारांबळ उडते. अर्थातच स्ट्रायकर एंड अंपायर आणि बॉलर सेंड अंपायर. ज्या गाड्या मैदानामध्ये उभ्या आहेत अशा सगळ्या बाईक स्वरांना विनंती, आपल्या गाड्या बाहेर घ्या. सगळीकडे बोर्ड आहेत, ते बोर्ड सुद्धा आपण बघू शकता. इथे आरटीओला सुद्धा परवानगी नाहीये. बरेचसे बाईक्सवर गाड्या घेऊन तिथे बसून मॅच बघतायत. तर त्यांना सूचना आहे की मैदानामध्ये कोणी गाडी आणायची नाही. मैदानाच्या बाहेर पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे, तिथे पार्किंग करा आणि मैदानामध्ये येऊन मॅच बघा. वाईट चेंडू आहे. दापोली शहराचं सौंदर्य अबाधित राहणार आहे. हे मैदान सातत्यानं आरोग्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या बाईकस्वारला विनंती आहे, अन्यथा आयोजक तिथे येतील आणि आपल्याला सूचना देतील किंवा काही वेडावाकडा शब्द आला तर तो तुम्हाला ऐकून घ्यावा लागेल. त्यामुळे काळजी घ्या. तर षटक या ठिकाणी सुरू आहे. चौथ्या क्रमांकाचं इथे धावबाद होईल फलंदाज. 34 धावा आणि 2 फलंदाज बाद होत आहेत. सुपर किंग्स दापोली काय सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. 18 धावा आल्या होत्या. इलेक्ट्रिफाईंग सुरुवात, वेगवान सुरुवात. मात्र त्यानंतर कुठेतरी धावा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 7 धावा आल्या. सातत्यानं धावा रोखलेल्या आहेत. अरमाननं धावा सुरुवात केली धावा रोखायला, एक विकेट काढून दिली. विशेषतः महत्वाचा अक्षय पवार तिथे बाद झाला आणि त्यानंतर धावफलक सातत्यानं जो मोठी उड्डाणं घेत होता तो थांबवलेला आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रेयश, त्याच्या सोबतीला मोहसिन असेल. मोहसिनचा हा फटका लॉंग लेगला, फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
एका धावे बरोबर 39 रन्स, 2 गडी बाद. सुपर किंग्स दापोली. अरमानचं षटक हे लांबणार आहे यावेळेस. आतली कड घेतल्यानंतर नेम 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 मारणं गरजेचं होतं. थ्रो देण्यापेक्षा तिथून स्टंप हिट करणं जास्त महत्वाचं आणि लगेच रिफ्लेक्शन्स बघायला मिळाले पाहिजे होते. मात्र खूप लेट थ्रो झाला. यष्टीरक्षक तिथे पोहोचूही शकला नव्हता स्टंप्स कव्हर करण्यासाठी आणि इथे एक धाव पूर्ण होईल. एका धावे बरोबर धावफलक 40. चौथ्या षटकामध्ये 40 धावा. चांगल्या सुरुवातीनंतर धावा अडवण्यात यश मिळालेलं. या षटकामध्ये लांबलेलं षटक आहे, मात्र फार मोठे फटके आले नाहीत. एक चौकार जरूर आहे. यास्काडाक 6 धावा. 6 धावांची मोहर उमटते चेंडूवरती. एक टायमिंग परफेक्ट होतं. चाळीस धावा धावफलकावरती. अरमानवरती हल्ला येतोय. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. स्वे केला, सोडून दिला. अनुमान योग्य आहे. वाईड चेंडू. धावफलक 48. माफ करा 47. या अगोदर षटकार 46 होत्या. 47 धावा धावफलकावरती. अरमानच्या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. इथे फसलेला फटका आणि कव्हरच्या हातामध्ये तिसरा धक्का. मोहसिन बाद. 47 धावा. माफ करा श्रेयश होईल बाद. आपल्या स्पर्धेचे पुरस्कर्ते खेम ट्रेडर्सचे मालक सन्माननीय महेश शेठ देवळेकर यांची उपस्थिती मैदानामध्ये लाभते आहे. स्पर्धेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि मंचावर उपस्थितीबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. 47 धावा धावफलकावरती आहेत. तर श्रेयसनं सुरुवात चांगली केली होती. षटकारानं त्यानं खातं खोललं होतं, मात्र पुढे तो लगेच बाद झाला. अरमानला यश मिळालेलं आहे. षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुपर किंग्स दापोली शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर. अक्षय पाटील. माफ करा अक्षय फाटक. अक्षय फाटक मागच्या सामन्यातला हॅट्रिक वीर. याबरोबरच एक खराब चेंडू होता, वेळ होता, जागा बनवली आणि लॉंग लेगला दिमागदार षटकार. की तो कुठे खेळलाय हा शॉट. जर विकेटच्या बाहेर असेल, त्याचा शरीराचा थोडाही भाग विकेट मध्ये नसेल तर मात्र तो बॉल डेड होईल. हा तो बाहेर बघायचंय. हा बॉल डॉट होईल, म्हणजे तिथे बॉल काउंट होणार आहे, मात्र धावा मिळणार नाहीत. क्रिकेटचा नवीन नियम सांगतो की तुम्हाला विकेट मध्ये उभे राहून शॉट खेळायचा आहे. शॉट खेळताना तुमच्या शरीराचा थोडा भाग तरी विकेटच्या आतमध्ये असला पाहिजे.
2 टप्प्यावरती पडतो, विकेटच्या बाहेर आला बॉल तर नो बॉल असतो आणि विकेटच्या ग्राउंडच्या मध्ये जाऊनही काही लोकांनी षटकार मारलेले आहेत असे चेंडूंना, पण ते स्पिरिटच्या दृष्टीने योग्य ठरत नाही आणि मग ICCने असे बदल केलेले आहेत सगळ्या नियमांमध्ये. याबरोबर धावबाची संधी असू शकते, मात्र हा फलंदाज धावबाद नाही तर हे बलिदान आहे. हे बलिदान आहे आपल्या संघासाठी. एक चांगला खेळाडू मोहसिन जर स्ट्राईक एंडवरती राहत असेल तर धावा येऊ शकतात आणि म्हणून खेळाडू बलिदान देत आहेत. समर्पणाची ही भावना आहे. फायटर्सचे मालक अमित इंदलकर खेळाडू आहेत. येस, हो, तगडा शॉट, अत्यंत तगडा. पुढे पोहोचेल 60 धावा. 5वं षटक इथे सुरू आहे. 2 षटकार या षटकातून आलेले आहेत. सुपर किंग्स दापोलीचे मालक योगेश दांडेकर हे देखील संघ मालक आहेत, खेळाडू आहेत. या सुंच फटका आणि विकेट, चौथी आजच्या दिवसामध्ये चौथा गडी बाद केला जाईल तो अर्थातच अक्षय फाटक संघ मालक यांच्याकडून. विदिशा चॅलेंजर्सचे मालक संकेत पाडलेकर खेळाडू आहेत. राजवीर 11चे संघ तेही 2 मालक फक्त खेळाडू नाहीत, आयोजक सगळे खेळाडू आहेत. धावसंख्येवरती चौथा फलंदाज गमावलेला आहे इथे सुपर किंग्स दापोली संघानं. आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू अजून शिल्लक आहेत. धावा पोहोचलेल्या आहेत त्या तब्बल 60 वर. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये अक्षय फाटक गोलंदाजीसाठी येत आहेत आणि चेंडू आकाशामध्ये झेल होईल. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद आणि मला अक्षय फाटक यांना अक्षय फाटक यांच्या 2 हॅट्रिक. आतापर्यंत कुलदीप यादव भारताकडून एकमात्र खेळाडू आहे ज्याने वनडे मध्ये 2 हॅट्रिक घेतलेले आहेत. लसित मलिंगाच्या 3 हॅट्रिक आहेत. वसीम अक्रमच्या 2 टेस्ट मध्ये 2 वनडे मध्ये आहेत. तर जिमी मॅथ्यूज नावाचा असा एक खेळाडू त्याने एकाच सामन्यात 2 हॅट्रिक घेतल्यात. इथे 2 हॅट्रिक. हवेमध्ये चेंडू नाही, तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि हॅट्रिक, डबल हॅट्रिक. अक्षय फाटक कमालीचा फल गोलंदाज. चेंडू
8 ओव्हर मधला स्पेशालिस्ट बॉलर आहे. फारसा स्पीड नाहीये, फारसा टर्न नाहीये, मात्र अचूक दिशा आणि योग्य टप्पा, योग्य दिशा. कमालीची गोलंदाजी आज अक्षय फाटक यांच्याकडून आपण पाहिली. 2 हॅट्रिक वनडे मध्ये, 2 हॅट्रिक. कुलदीप यादव, चामिंडा वास, स्टेन बोल्ट, वसीम अक्रम, सकलेन मुस्ताक या 5 गोलंदाजांनी घेतलेल्या आहेत. लसित मलिंगानं 3 हॅट्रिक घेतलेल्या आहेत. अशा भरपूर हॅट्रिक्स आहेत क्रिकेटमध्ये. त्याची चर्चा करू आपण. या मॅच मध्ये काय घडलेलं आहे. 51 खेळाडूंनी वनडे मध्ये हॅट्रिक घेतलेल्या आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. विजयासाठी धावांचा पाठलाग करायचा आहे तो 61. पहिला चेंडू कव्हर्सला, क्षेत्ररक्षक तिथे शून्यावर पहिला फलंदाज बाद. पांडू इथे बाद होईल. 0 धावा, पहिला धक्का पाठक डेव्हलपर्सला. बघा अंधार पडत चाललेला आहे. पश्चिम क्षितिजावरती दिवसभर आग ओकणारा आता लालबुंद गोळा आपल्याला बघायला मिळतोय. तो थोड्या वेळामध्ये अस्ताला जाईल आणि इथे अंधार पसरेल. लवकर आपण मॅच कंप्लीट करूया. आता 1 चेंडू फक्त टाकला गेलेला आहे. अजून 29 चेंडू या इनिंगचे टाकायचे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पांडू शून्यावरती बाद होतोय. शून्यातून सुरुवात इथे होते. शून्यातून साम्राज्य उभं करायचंय या मॅच मध्ये. शून्यातून साम्राज्य उभं केलं जातं. छत्रपती शिवाजी राजांचं शून्यातून स्वराज्य त्यांनी उभं केलं. सोपी गोष्ट नसते सुरुवात करणं एखाद्या गोष्टीची, पण अनेक लोकांनी हातात शून्य असताना सुरुवात केली. हो धावबादची संधी इथे मोठी होती. थ्रो चांगला हवा होता. खराब थ्रो. 1 धाव इथे पूर्ण होईल आणि अखेर धावफलकाची सुरुवात होते. इथे पाठक डेव्हलपर्स धावफलकावरती धावा 1 आहेत. नवीन फलंदाज कादर मेमन आणि स्ट्राईक एंड वरती जतीन साळगावकर. काय कॅच घेतला होता मागच्या सामन्यामध्ये जतीन साळगावकर यांनी. आपला सूर मारत एकदम डाव्या बाजूला सूर मारत झेल टिपणं ही अवघड. उजव्या हाताचं फलंदाज खेळाडूसाठी ती खूप अवघड गोष्ट असते. मात्र तरी देखील त्यांचा कॅच अप्रतिम होता. तर आता फलंदाजीसाठी जतीन साळगावकर. नॉट स्ट्राईक एंडला कादर मेमन
यस, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. एक टप्पा टॉस मोठा असेल, मात्र 4 धावा इथे मिळतील. खणखणीत यस, लेंथ बॉल होता, मात्र ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय. चेंडूला लॉंग ऑफला खेळलं जाते. क्षेत्ररक्षक लगेच तिथे हटवलाय. पहिला आपण पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता, मिड ऑफला त्याला तिथे डीप लॉंग ऑफला पाठवलं जाते. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे. त्याचा फायदा निश्चित झाला. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्नात पांडू झेल देऊन परतला. आता डाव्या हाताचा फलंदाज कादर मेमन. एक कॅच मागच्या सामन्यामध्ये कादर मेमननं देखील खूप अप्रतिम टिपला होता. याच सामन्यात हो, यास अगदी सुरुवातीलाच थर्ड मॅनला. एक धाव इथे प्राप्त होते. कादर खातं खोलेल. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 7 धावा, 7 ऑन बोर्ड. पहिलं षटक सुरू असताना विजयासाठी 61 धावा 5 षटकांमध्ये 12.20 सरासरी अपेक्षित आहे. हा सामना रोमहर्षक होणार. दोन्ही तगडे संघ एकमेकांच्या विरोधात आहे. पहिला सामना पाठक डेव्हलपर्सनं अगदी सोपा जिंकला होता, तर पहिल्या सामन्यामध्ये सुपर किंग्सला मात्र मोठा धावा बनवून देखील, अर्थात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे विजय महत्वाचा आहे. चांगला चेंडू ठरेल. षटक संपेल. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. गोलंदाज श्रेयश कडून फक्त 7 धावा, 1 गडी बाद 7. हे षटक सुपर किंग्स दापोली संघासाठी फक्त 7 धावा इथे येत आहेत. तर कादर मेमन स्ट्राईक एंड वरती. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज गोलंदाज मोहम्मद कैफ. यस, उंच फटका मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर 4. कादर मेमनचा झन्नाटेदार षटकाची सुरुवात चांगली होते. पहिल्या षटकाची सुरुवात खराब होती. इथे परत एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते कादर मेमनसाठी. जतीन साळगावकर पहिल्यांदा धावा घेण्यास इच्छुक नव्हता ना, तर त्यानंतर मात्र 1 धाव पूर्ण केली आणि धाव फलक इथे पोहोचणार आहेत 12 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 12 धावा धावफलकावरती येत आहेत. जतीन साळगावकर आज कौशल्यपणाला लावावं लागेल. अगोदरच्या मॅच मध्ये अत्यंत सुंदर फलंदाजी पाठक डेव्हलपर्सच्या खेळाडूंकडून झाली होती. विशेष म्हणजे त्यांनी बनवलेल्या 83 धावा आजच्या दिवसातल्या सर्वोत्तम धावा ठरलेल्या आहेत. अर्थात त्यानंतर त्यांचं रेकॉर्ड जरूर बरोबरीत आलं. अन्वी 11 राजवीरनं त्यांना जबरदस्त लढत दिली, 82 धावा. मात्र 1 धावेने हा सामना अन्वी 11 जिंकला होता. या अगोदरची लढत आपण पाहिली तर हा सामना चुरशीचाच होणार.
मोहम्मदचा चेंडू यास 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 हुक केला चेंडूला आणि इथे एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. जतीन साळगावकरचा या अगोदरचा षटकार, त्यानंतर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न मात्र हवेत राहिला. चेंडू बराच वेळ नशिबवान ठरला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. एक धाव, धाव फलकावरती 19 आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. आटोकाट प्रयत्न होतोय मात्र गोलंदाज देखील तितक्याच सुंदरतेने गोलंदाजीमध्ये टप्प्यांमध्ये व्हेरिएशन करतायत, त्यामुळे सलगपणे मोठे फटके फलंदाजांना खेळणं जिकिरीचं होत आहे. या स्क्वेअर कट, छान फटका, गॅप तिथे मिळतोय आणि पॉवर प्लेचा चांगला फायदा. 4 रन इथे मिळतील. खणखणीत चौकार. धावा धाव फलकावरती येत आहेत. 23 धावा. चांगलं षटक राहिलंय. पुन्हा एकदा चांगला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जतीन साळगावकर अत्यंत वेगवान. थ्रोचं कलेक्शन खराब आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. जतीन साळगावकर सुरक्षित क्रीज मध्ये, तर 2 धावा, 25 धावा. षटक क्रमांक 2 इथे पूर्ण होणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामधून तब्बल 18 धावा. चांगलं षटक राहिलं. कमबॅक इथे केलं जाते. पुनरागमन होईल इथे. आईली 25 धावा धाव फलकावरती येत आहेत. 18 चेंडू मध्ये आता हव्यात 36 धावा. 12 धावांची सरासरी. जतीन साळगावकर डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून खेळणारा खेळाडू आहे. यस 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 विथ दी टॉस खेळलेला हा फटका. टॉस मोठा असेल आणि अडवण्याचा प्रयत्न फसला. 4 धावा इथे मिळतील. नंतर 29 वरती पोहोचतायत. पाठक इथे लॉफ्ट केला जातो. लॉफ्ट स्ट्रेट चेंडू हवेमध्ये जरूर आहे, मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. अर्थातच इथे मिळत आहे 4. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. जतीन साळगावकर वरती. जतीन साळगावकर नॉट आउट. 20. 3 चौकार 1 षटकार जतीनच्या बॅट मधून. रिव्हर्सचा प्रयत्न इथे, मात्र कनेक्शन परफेक्ट नव्हतं. 1 धाव जरूर पूर्ण होते.
मेरिटवरती, चेंडूच्या मेरिटवरती खेळणं जास्त महत्त्वाचं असतं रन चेसच्या बाबतीमध्ये. आणि तर हाय रन चेस आहे. 5 षटक्यामध्ये 61 धावा म्हणजे मोठ्या धावांना ओलांडायचे. आज धावांचा पाठलाग करत असताना आपण एकच मॅच बघितली होती जी विदिशा चॅलेंजर्सनं जिंकली होती अन्वी 11च्या विरोधामध्ये. 74 धावांचा पाठलाग करत असताना 75 धावा इथे पहिल्याच सामन्यामध्ये पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करत असताना अर्थात राजवीरच्या 34 धावांना फाटक डेव्हलपर्सनं उत्तर दिलं होतं. छोट्या धावा होत्या, त्याने 3 षटक्यामध्ये त्या संपवल्या होत्या. इतर 3 सामन्यांमध्ये मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवलेला आहे. 2 सामन्यामध्ये पाठलाग करणारे संघ जिंकलेत, 3 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकलेत. तर या सामन्यामध्ये काय घडणार आहे याचं उत्तर शोधायला आपल्याला अजून 2 षटक वाट बघावी लागणार आहे. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर पुढचे 2 बॉलवरती धावा मोठ्या घेऊ दिलेल्या नाहीत. 10 धावा आतापर्यंत येत आहेत. धाव फलकावरती 35 धावा, अजून 26 धावा दूर विजयापासून पाठक डेव्हलपर्स. यस चेंडूच्या गतीचा वापर करायचा होता, मात्र फलंदाज बचावलेला आहे. कादर मेमन जास्त घाई केली. 22ची ही धाव आहे, कुठलंही कनेक्शन नव्हतं. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. थोडंसं वेगवान खेळणं जास्त गरजेचं आहे, कारण हळूहळू अंधार पडत जाणार आहे. चेंडू व्यवस्थित साईड होणं हे निश्चित थोडं कठीण जाणार आहे. अजूनही 2 षटक यानंतर खेळायचे. 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. तर आपण म्हणू शकतो की योग्य रस्त्यावरती आहेत, योग्य रस्त्यावर त्यांची गाडी योग्य स्पीडनं रस्त्यावरती आलेली आहे. जी सरासरी हवी आहे सरासरीच्या बरोबर ते आहेत. यस, फुल टॉस बॉल, लॉफ्ट स्ट्रेट, आणि इथे 4 धावा. कादर मेमन सदस्य आदरणीय काटकर सरांची उपस्थिती, इथे आपलं मनपूर्वक स्वागत. अक्षय प्रतिष्ठान आणि दापोली 11च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या, स्थानापन्न व्हा. धाव फलकावरती जाऊया. 40 धावा धाव फलकावरती आहेत. 21 अजून धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. 10.50च्या सरासरीने धावायची सुरुवात कशी होती बघा. फक्त पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7, आणि त्यानंतरच्या दोन्ही षटकांमध्ये चांगल्या धावा आणलेल्या आहेत इथे पाठक डेव्हलपर्सनं. या उलट आपण पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली होती 18 धावा, आणि त्यानंतरच्या षटकामध्ये धावा त्या वेगानं सुपर किंग्स दापोली संघाला आणता आलेल्या नव्हत्या. विजय, अंतिम विजय महत्वाचा आहे. छत्रपती शिवरायांचं एक वाक्य होतं की युद्धामध्ये माघार पुढाकार महत्वाची नसते, तर युद्धामध्ये अंतिम विजय महत्वाचा असतो. त्यामुळे वेळ प्रसंगी तुम्ही मागे आलं तरी चालेल. अनुकूल परिस्थिती पाहून मग तुम्ही हल्ला करू शकता, पुढे जाऊ शकता, आक्रमण करू शकता. तर युद्धाची परिभाषा या सामन्याला लागू होईल. युद्धाच्या बातम्या सुरस आणि रम्य असतात. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, मात्र प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं, आणि हे युद्ध सुद्धा तितकंच भयानक असणार आहे. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेलं युद्ध आहे. आज 6ही संघांनी अत्यंत जबरदस्त काम केलेलं आहे. विशेष करून आपण पाहिलं होतं दापोली फायटर्स असा संघ आहे, त्यांनी दोन्ही सामने आजचे जिंकलेले आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटलेला आहे. जीवदान परत एकदा थ्रो योग्य वेळेत पोहोचत नाहीये, आणि 2 धावा इथे जतीन साळगावकरला मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 42 धावा. चौथं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. श्रेयसचं पहिलं षटक 7 धावा होत्या. चांगलं षटक टाकलं होतं. सुरुवात छान होती. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं. श्रेयसला पांडू तिथे बाद झाला होता, आणि त्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी. याबरोबर चेंडू फाईन खेळायचा प्रयत्न आहे. चेंडूचा गतीचा वापर करताना ओहो, इथे 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 फलंदाज बाद होईल. जतीन साळगावकर.
का असा प्रश्न माझ्यासारख्या प्रेक्षकाला पडू शकतो. इतका चांगला खेळत असलेला खेळाडू अशा पद्धतीनं बाद होणं हे निश्चित थोडंसं अवघड आहे. पण एकंदरीत जतीन साळगावकर यांची बॉडी लँग्वेज बघताना मला असं वाटतं की हे समर्पण आहे. कारण ज्या धावा ते ज्या पद्धतीने धावले होते मागच्या षटकांमध्ये, असं पाहता पुढच्या षटकांमध्ये तेवढ्या वेगानं धावा येतील का किंवा तेवढे स्ट्रॉंग शॉट मिळतील का याची शंका थोडीशी त्यांना निर्माण झालेली असावी. आणि म्हणूनच इथे जतीन साळगावकर यांनी धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथे नव्या दमाचा खेळाडू मैदानामध्ये आणायची. चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा. एकदम योग्य निर्णय आहे. तर क्रॉस झालेलं नाहीये, त्यामुळं फलंदाज जो स्ट्राईक एंडला होता अर्थात जतीनच बाद होणार आहे. चांगलं षटक राहिलेलं आहे. अगोदरचं षटक सुद्धा तेवढंच प्रभावी होतं. गोलंदाज श्रेयसचं. श्रेयस परत एकदा. हो हो हो, उजव्या बाहेर चेंडू होता. इथे वाईड आहे. एक खराब चेंडू आपल्याला बघायला मिळेल. एक धाव अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. धावफलक दाखवतोय 43 धावा. 17-18 धावांची अजून आवश्यकता आहे विजयासाठी. पाठक डेव्हलपर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली या दोन मातब्बरांमध्ये ही लढाई आहे. पाठक डेव्हलपर्सनं पहिला सामना जिंकलाय, तर या सामन्यामध्ये विजय अत्यंत महत्वाचा सुपर किंग्स दापोलीला. उंच फटका, फसलेला फटका आणि इथे अगदी सुंदर कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा. स्वप्नील शिंदे मैदानामध्ये दाखल होणार आहे. स्वप्नील शिंदे. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच तो लवकरात लवकर संपवणं हे दोन्ही संघांसाठी जास्त हिताचं असणार आहे. अंधाराचा फटका फलंदाजांना जास्त बसतो, पण क्षेत्ररक्षकांना बसतच नाही असं होत नाही, त्यांनाही बसतो. धावफलकावरती आपण बघतोय धावा आहेत 43. अजून 18 धावांची आवश्यकता आहे. या षटकातले चेंडू 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 18 धावा. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावा. स्वप्नील शिंदे स्ट्राईक एंड वरती, कादर मेमन नॉन स्ट्राईक एंड वरती. दोन्ही कसलेले खेळाडू आहेत, मुत्सद्दी खेळाडू आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती तितकाच मुरब्बी अर्थातच श्रेयस. यस, कडक शॉट. स्वप्नीलचा उंच टोलेजंग आणि 6 धावांची मोहोर इथे आल्या बरोबर खातं खोललंय स्वप्नीलनं. स्वप्नील शिंदे. तर श्रेयस गोलंदाजीसाठी तयार. परत एकदा फुल लेनचा चेंडू होता. सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला. तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो येत नाहीत. चेंडू अडवल्यानंतर थ्रो योग्य देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. इथे 2 धावा पूर्ण होतील आणि धाव फलकावरती धावा 51-50 पूर्ण होत आहेत. मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावा. एक षटकार किती कमाल करतो या मॅच मध्ये आपण पाहिले. स्वप्नील शिंदेचा तो षटकार आहे.
मात्र 10 धावांची आवश्यकता. श्रेयस हे षटक मात्र इथे काही धावा देत आहे. एक गडी जरूर श्रेयसने बाद केला. हो इथे चेंडू कुठे टाकलाय पाहायचंय. मोठा बाउन्स होता, थर्ड बॅनने अडवलाय, अन्यथा इथे मोठा फटका बसू शकला असता सुपर किंग्स दापोलीला. एक धाव इथे पूर्ण होणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल. 52 धावा, 9 धावांची अजून आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. काय मॅच आपण बघतोय इथे. चुरशीचा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे. उत्कंठ शिगेला पोहोचते या सामन्यामध्ये. यस ओहो व्हाट अ शॉट, काय देखना फटका आहे. लाजवाब नजाकत होती या फटक्यामध्ये, कलाकुसर होती बैठका. तीन चेंडू मध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आहेत आणि एक वाईट 13 धावा आणल्या आणि षटकाचं चांगल्या षटकाचं समीकरण खराब करून टाकलं. धावफलकावरती धावा आहेत 56, तर विजयासाठी मात्र 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. डेथ ओव्हर मध्ये अक्षय फाटक यांनी दिवसभरामध्ये केलेली गोलंदाजी कमालीची राहिली. आज 2 हॅट्रिक्स त्यांना मिळाल्या. तर स्क्वेअर लेगला खेळलेला फटका, एकच धाव घ्यायची आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का केलेला असावा हा प्रश्न जरूर प्रेक्षकांना पडू शकतो. मात्र फलंदाज बाद आहे. विजयासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आतापर्यंत आपण पाहिली या सामन्यामध्ये भरपूर चढ उतार बघायला मिळाले, भरती ओहोटी बघायला मिळाली, ऊन सावलीचा खेळ सुद्धा बघायला मिळाला. कधी सामना या संघाच्या बाजूने झुकत होता, अर्थात कधी सुपर किंग्स दापोली संघ वरचढ ठरत होता, तर कधी पाठक डेव्हलपर्सनं आपली बाजू भक्कम बनवलेली. आता या कंडिशनामध्ये आपण पाहतोय पाठक डेव्हलपर्स थोडा मजबूत स्थितीमध्ये आहे. मात्र जी विकेट आपण कादर मेननची बघितली त्यानंतर सामन्यामध्ये परत येण्याची संधी अवश्य आहे. मात्र अगदी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळाले. एक धाव सहजपणे पूर्ण करत धाव फलक हळुवारपणे पुढे घेऊन गेलेला आहे. स्वप्नील शिंदे मागच्या 3 चेंडूमध्ये जी तहस नहस करून टाकलेली, एक षटकार एक चौकार खेचला होता. विशेषतः हाफ व्हॉलीवरती मिड विकेटला पहिल्या बॉलवरती आलेला षटकार दिमागदार होता. तर त्यानंतरचा स्क्वेअर कट खेळलेला चौकार अत्यंत नजाकतदार होता. स्वप्नील शिंदे परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे. वाह, सुंदर फटका, लॉफ केला चेंडू मिड ऑन मिड ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं स्कोअर लेवल मध्ये असेल. 60 धावा पूर्ण होत आहेत. मात्र एका धावेची आवश्यकता विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 2, माफ करा 3 चेंडू आणि 1 धाव.
जबरदस्त राहिलेला सामना. एकूणच आजचा दिवस विदिशा चॅलेंजर्स अन्वी 11च्या धमाकेदार सामन्यानं सुरू झाला. 74 धावा अन्वी 11नं बनवल्यानंतर तिथे विदिशा चॅलेंजर्सनं 3.2 षटकामध्ये 75 धावा ठोकल्या होत्या. दापोली फायटर्सनं 83 बनवल्यानंतर सुपर किंग्स दापोलीने 71चा प्रत्युत्तर दिला. इथे फलंदाज बाद आहे, अजून मागे हटायला तयार नाही इथे सुपर किंग्स दापोली. ते जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. जबरदस्त मॅच आपल्या समोर इथे साकारते. 2 चेंडू 1 धाव. स्वप्नील शिंदे सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आणला आणि त्यानंतर कट करण्याच्या प्रयत्नात पॉइंटकडे झेल देऊन परतलाय. तर नवीन फलंदाज स्ट्राईक इनला खेळणार आहे किशोर. राजवीरनं आज 34 धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तिथे फाटक डेव्हलपर्सनं 3 षटकामध्ये 35 धावा बनवत सामना जिंकला होता. विदिशानं 75 धावा दापोली फायटर्सचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, 47 पर्यंत थांबले. तर अन्वी 11च्या 83 धावांना प्रत्युत्तर देताना राजवीर 11नं 82 धावा बनवत जोरदार मॅच बनवली होती. तर हा सामना देखील तितकाच उत्कंठावर्धक, तितकाच चुरशीचा. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. फील्ड सेटिंग आपण पाहिली. तिसऱ्या स्लिप मध्ये खेळाडू आहे, पॉइंटला खेळाडू उभा आहे, मिड ऑनला खेळाडू उभा आहे. त्याचबरोबर पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे, वाईडिश मिड ऑफला खेळाडू आहे आणि चेंडू लॉफ करतोय. धावाची संधी असू शकते तिथे आणि नेम चुकलेला आहे. धाव पूर्ण होईल. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल